नमस्कार शिक्षकांना. आज नारायणगाव या ठिकाणी आपण आलोय कृषी प्रदर्शन 2026. तर या कृषी प्रदर्शनामध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे काय काय गोष्टी. यामध्ये भरपूर स्टॉल आहेत, इनपुटचे स्टॉल आहेत, अवजारांचे स्टॉल आहेत, पीक प्रत्यक्षक आहेत. या सर्व व्हिडिओ आपण आज यामध्ये बघणार आहेत. तर व्हिडिओ मी कंटिन्यू राहा. तुम्ही या ठिकाणी बघू शकता पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग. तर आपण मुख्य प्रदर्शनमध्ये आपण जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय नोंदणी कक्ष आहे आणि नोंदणी करून तुम्ही सर्वांनी आतमध्ये जाऊ शकता. आणि या ठिकाणी मुख्य प्रदर्शनामध्ये कोणते कोणते स्टॉल आहेत. तर हा स्टॉलचा या ठिकाणी मॅप आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता डेमो प्लॉट पण आहेत, फार्मर मग त्या ठिकाणी सगळे आहेत. तर तुम्ही या ठिकाणी एंट्री करायची आणि आत जायचंय. नोंदणी कक्ष आहे. तर या ठिकाणी नोंदणी कक्ष आहे. तर तुम्ही नोंदणी करून आत एंट्री करा. आपण नोंदणी केली आहे आणि मुख्य प्रदर्शन आपण या ठिकाणी एंट्री घेत आहे. मित्रांनो, आज आपण नारायणगाव ठिकाणी आलोय. ग्लोबल कृषी पर्यटन 2026 या ठिकाणी सिजेंटा कंपनीचा तुम्हाला स्टॉल दिसत आहे. त्या स्टॉलमध्ये टोमॅटो, भेंडी, परत वाटाणा आणि बीटरूट, मका, तर तुम्हाला जी प्लॉट दिसत आहेत तर त्या प्लॉटबद्दल आपण सविस्तर माहिती सिजेंटाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण घेऊ. सर, आपली ओळख सांगा आणि कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट ते तुम्ही सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वांचं स्वागत इथे. मी सिंजेंटामध्ये प्रॉडक्ट स्पेशलिस्ट आहे. माझं नाव शरद दोबोले आहे आणि मी ऑल इंडियासाठी प्रॉडक्ट स्पेशलिस्ट आहे LSB या पिकांसाठी. सर्वांचं स्वागत आहे सिंजेंटाच्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटमध्ये. आम्ही इथे विविध पिकांचे प्रात्यक्षिक सादर केलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला वाटाणा लावलेला आहे, तारेवर वाटाणा लावलेला आहे, मिसिओ वाटाणा. तर हा मिसिओ वाटाणा 75 दिवसात तयार होतो आणि एकसारख्या आकाराच्या हिरव्या रंगाच्या शेंगा याला लागतात आणि याचे दाणे अत्यंत गोड आहे. 9 ते 12 दाण्यांची शेंग आहे याच्यामध्ये आणि बुरी रोगाला सहनशील असं हे वाण आहे. दुसरं जे वाण आहे आमचं ते बीटरूटमध्ये हेमो म्हणून वाण आहे आणि हे पण 60 ते 65 दिवसात तयार होते आणि एकसारख्या आकाराचे गोल कंद निघतात आणि आतून त्याचा गर्द लाल रंग असल्यामुळे बाजारामध्ये त्याला चांगली मागणी मिळते आणि पावसाळ्यात सुद्धा हे वाण पावसाळ्यामध्ये रोगाला सहनशील आहे. त्याच्यानंतर आमच्या टोमॅटोच्या बाहो म्हणून एक जात लावलेली आहे. ती उत्कृष्ट फळधारणा होते. त्याच्यामध्ये एकसारख्या आकाराची फळं मिळतात आणि बुडापासून शेंड्यापर्यंत एकसारख्या आकाराची फळं मिळतात. फळाचा टणकपणा चांगला आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये आणि दूरच्या वाहतुकीसाठी हे वाहन व्यापाऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं आहे. त्याच्यानंतर 2174 हे हिवाळी आणि उन्हाळी वाहन आहे. ते पण उत्कृष्ट फळधारणा, रोगाला सहनशील आहे आणि उत्कृष्ट टिकाऊपणा, कडकपणा असल्यामुळे लांबच्या वाहतुकीमध्ये टिकवून जातं. साहो हे गावरानी प्रकारातलं जे वाहन आहे ते तर संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या पसंतीस आलेलं वाहन आहे. ते पण आपण इथे लावलेलं आहे. त्याचे पण वैशिष्ट्य सांगायचे झाले तर उत्कृष्ट फळधारणा होते, उत्कृष्ट कडकपणा आहे याच्यामध्ये आणि व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीस उतरलेलं आहे आणि ते संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं वाहन आहे. दुसरं जे आहे भेंडी हे पीक आहे. भेंडीमध्ये 517 नावाची आम्ही जात इथे लावलेली आहे आणि याचं 45 ते 50 दिवसात तोडणी चालू होते आणि जे व्हायरस जो असतो त्या रोगांसाठी सहनशील आहे. त्याच्यानंतर हे जे मका SWC1 मधुमक्का आहे स्वीटकॉर्न मध्ये आणि हे प्रोसेसिंग प्लस फ्रेश मार्केट दोन्ही मार्केटसाठी एक उत्तम वाण आहे. ह्याचे जे दाणे भरलेले असतात ते टोकापर्यंत भरलेले असतात आणि दाण्यांमध्ये गोडवा उत्तम आहे. त्याच्यामुळं प्रोसेसर पण ह्या वाहनाला पसंती देतात आणि या वाहनाला चांगला रेट मिळतो. परत ह्याच्यामध्ये जे फ्लॅग लिप्स आहेत त्याच्यामुळं एक फ्रेशनेस म्हणजे कणसाचा ताजेपणा हा टिकून राहतो याच्यामध्ये, हे आहे. त्याच्यानंतर आम्ही मिरचीची 2 वाण लावलेले आहेत. एक आहे 2034 समूल नावाने मार्केटमध्ये नवीनच आलेले आहे आणि पोपटी हिरव्या रंगाच्या मिरचीसाठी उत्तम वाण आहे. मध्यम तिखटपणा आहे, 10 ते 12 सेंटीमीटरची लांबी आहे आणि एक
सेंटीमीटर पेक्षा कमी डायमीटर म्हणजे रुंदी असते याच्यामध्ये. हे वाण सुद्धा जो चुरडामुरडा रोग येतो त्याच्यासाठी सहनशील आहे. त्याच्यानंतर आम्ही अजून एक 1085 म्हणून मिरचीचं वाण एक लावलेलं आहे. त्या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते लाल आणि हिरवी दोन्ही प्रकारासाठी उपयुक्त आहे. जर हिरव्या मिरचीला कधी शेतकऱ्यांना भाव नाही मिळाला तर शेतकरी लाल मिरची करून ती लाल मिरची विकू शकतात. आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट फळधारणा आहे. 10 ते 12 सेंटीमीटरचं लांबी आहे, 1 सेंटीमीटर पेक्षा कमी डायमीटर आहे आणि मध्यम तिखटपणा आहे आणि जो चुरडामुरडा रोग येतो त्याच्यासाठी सहनशील आहे. आणि अजून एक आहे ते म्हणजे कॉलीफ्लॉवर. तर आपला हा जो परिसर हा फ्लावर शेतीसाठी एक ओळख आहे त्याची आणि खूप सारे शेतकरी फ्लावर लावतात. आणि हिवाळी हंगामात येणारं जे रिगल ग्लो म्हणून जे वाण आहे आम्ही ते इथे लावलेलं आहे. त्याचे जर वैशिष्ट्य सांगायचे झाले तर 75 दिवसात तयार होते. पांढरा शुभ्र गड्डा मिळतो त्याच्यामध्ये आणि त्याचं सेल्फ ब्लँचिंग आणि बॉटम क्लोजर ही 2 कॅरेक्टर आहेत. त्याच्यामुळे गड्डा सुरक्षित राहतो, लांबच्या वाहतुकीसाठी पण उपयुक्त येतो. आणि आम्हाला ह्या प्रदर्शनामध्ये आमच्या सर्व पिकांची जी प्रात्यक्षिक लावलेले आहेत, आम्हाला शेतकऱ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला शेतकऱ्यांकडून खूप साऱ्या म्हणजे कॉम्प्लिमेंट्स म्हणतो आपण त्या मिळत आहेत त्याच्याबद्दल. तर या तुम्हाला प्लॉटमध्ये असे काही नवीन तुम्ही केलंय का, नवीन व्हरायटी आली का? हा, म्हणजे आमचे बीटरूट मध्ये जी हिमो म्हणून याच वर्षी आम्ही लॉन्च केलेलं व्हरायटी. आणि मिसिओ पण 2 वर्षापासून आहे, पण इथे वेगळ्या पद्धतीने तारेवर कसं लावायला जातो आणि त्याचे काय फायदे होतात हे आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं. आणि या वातावरणामध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या व्हरायटी टोमॅटो तुमच्या कंपनीच्या आहेत? आमच्या जुन्नर भागामध्ये सांगायचं झालं तर 62, 42, 10, 57 नंतर इवन 6 पण शेतकरी लावतात. आणि यावर्षी आता पावसाळी वाण आम्ही अॅनिमेश म्हणून नवीनच लॉन्च केलेले आहे. तर या पावसाळी हंगामामध्ये त्याची लागवड केली जाते आणि ते उपयुक्त पडते पावसाळीमध्ये. त्याचे फळधारणा उत्तम आहे, कडकपणा चांगला आहे आणि करपा रोगासाठी सुद्धा ते सहनशील वाण आहे. जसे की तुम्हाला मी या सिजंटा कंपनीच्या ज्या व्हरायटी तुम्ही सांगितल्या त्या व्हरायटीचे प्लॉट मी दाखवतो व्हिडिओमध्ये. थँक्यू. फ्लावर आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत बघा किती वाईट गड्डा आहे या ठिकाणी. आणि थंडीमध्ये पूर्ण ग्रीन ग्रीन असं दिसतंय, म्हणजे काळोखी कशी टिकून आहे. ही सहारा ॲग्रो केमिकल्स अँड फर्टिलायझर यूज केलेला डेमो प्लॉट आहे. साधारण हा प्लॉट 2 महिन्याचा झालेला आहे. ह्याला सर्वसाधारण लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी 1853 प्लस रॉक्सी याचं फिडिंग दिलेलं आहे, ड्रिचिंग दिलेलं म्हणजे शेड्यूल सोडलेला आहे. त्याच्यानंतर 1054 प्लस रॉक्सी दिलेला आहे सहारा फर्टिलायझरचं. तिसरं शेड्यूल दिलेलं आहे फुगवणीसाठी, ते 10-10-42 म्हणून आहे. याच्यामुळं पत्तीची वाढ चांगली झालेली आहे, प्लस पोगर पण जाड झालेला आहे आणि कांद्याची साईज पण छान झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, मी सहारा ॲग्रो प्रतिनिधी सूरज बोरकर. तर आज आपण नारायणगाव प्रदर्शनामध्ये आपला इंडस कंपनीचा विजेता हा झेंडू आणि येल्लो एक्सप्रेस हा झेंडू लागवड केली आहे. लागवड दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी केली आहे. या प्लॉटला सध्या 40 दिवस झालेले आहेत. तर आपण सुरुवातीला सहारा ॲग्रोचं 21-21 प्लस रॉक्सी वापरले आहे. 21-21 मध्ये ट्रेस एलिमेंट असल्यामुळं त्याच्यात आपण सुरुवातीला वाढीसाठी केलेलं आहे. त्यानंतर रॉक्सी हे बायोस्टिम्युलेंट वापरलेलं आहे. बायोस्टिम्युलेंट मध्ये ॲमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, सीवीड, त्यामुळं मुळांची चांगली वाढ होते, परत काळुकी येते. त्याच्यानंतर आपण शाकीय वाढीसाठी 10 दिवसानंतर आपण 14-48 वापरले आहे. त्याच्यानंतर आपण 15 दिवसानंतर 18-53-00 ही ग्रेड वापरली आहे. त्याच्यानंतर आपण कळी डेव्हलपिंगसाठी 10-54-10 प्लस ट्रेस एलिमेंट म्हणजे त्यात 16 प्रकारचे मल्टी मायक्रोन्युट्रिएंट आहेत.
त्याच्यानंतर आपण फुगवणीसाठी याला 10 बीच्या वापरल्या आहे. तर आपण साईज बघू शकता 10 बीच्या वापरल्यानंतर. आणि शेवटच्या स्टेप मध्ये आपण बेच्या च्या सोडू शकताय. धन्यवाद. कंपनीचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता. 21 21 10 10 42 0 42 47 28 23 28 14 10 54 10 18 53 0 18 46 0. आणि ठिकाणी कंपनीचे काही बाकीचे पण प्रोडक्ट आहेत तर तुम्ही यांना संपर्क करू शकता. मी त्यांचा नंबर तुम्हाला मी त्या ठिकाणी त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही त्यांना नंबरवर फोन करू शकता. आणि त्यांचं हे टोमॅटोचं शेड्यूल तुम्हाला मी टाकतो. धन्यवाद. ओके, नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अक्षय ॲडव्हान्टा सीडचा प्रतिनिधी. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत ग्लोबल कृषी महोत्सव KVK नारायणगाव यांचा जो या ठिकाणी आमचा जो ॲडव्हान्टाचा प्लॉट लावलेला आहे त्या प्लॉटवरती. या प्लॉटवरती ॲडव्हान्टाने बऱ्याच वाणांच्या लागवडी केलेल्या आहेत. त्यामध्ये कोबी, बीटरूट असेल, आमच्या भेंडी संकरित राधिका भेंडी, उन्हाळी आम्ही एक टोमॅटोचा वाण दिला ADV 575, त्या वाणाचा पण या ठिकाणी प्लॉट लावलेला आहे. त्याचसोबत आपल्याकडे एक या वाणा आपण एक नवीन वाण दिलेला आहे पोल बीन्स मध्ये, जो आपलं तारेवली फरशी म्हणतो, त्यामध्ये आपण एक सीमा म्हणून ॲडव्हान्टाचा नवीन वाण दिलेला आहे. त्या वाणाचे प्लॉट अतिशय लोकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे या कृषी प्रदर्शनामध्ये. त्यामध्ये हा जो सीमा आम्ही वाण दिलेला आहे, ह्या वाणाबद्दल तुम्ही थोडीशी माहिती सांगतो. हा वाण तुम्ही तुमच्या शेतामध्ये वर्षभर लावू शकता. या वाणाची खासियत आहे, बाकी वाणांपेक्षा हा 40 ते 45 दिवसात तयार होतो. तयार झाल्यापासून तो तुम्हाला 15 ते 20 तोड्यापर्यंत उत्पन्न देऊ शकतो. आणि बघू शकता तुम्ही झाडाचं सेटिंग, फॉलेज वगैरे. झाडाचा अपीअरन्स जो आहे तो एकदम रफ अपीअरन्स येऊ शकतो, रफ अपीअरन्स येतो. याच्यामुळे काय होतं, तुमच्या जे बुरशीजन्य रोग आहेत किंवा सकिंग पेस्ट वगैरे असेल, या पेस्टचा अटॅक कमी होतो. या वाणाचे अजून एक खासियत अशी आहे की वाणाला खालून वरपर्यंत सेटिंग चांगलं राहतं. आज हा वाण चालू होऊन जवळपास आपण लागवडीपासून हा जो 48 दिवसाचा हा प्लॉट आहे, तर या प्लॉट मध्ये तुम्हाला बघू शकता, तुम्हाला खाली जी एक फळी लागलेली आहे तशी तुम्हाला वरपर्यंत सुद्धा सेटिंग दिसेल, अगदी वरच्या तुऱ्यापर्यंत याची सेटिंग दिसेल. आता आहे फ्लावरिंग स्टेज मध्ये, 4 ते 5 दिवसात पूर्ण सेट होईल. या वाणाची अजून एक खासियत सांगतो मी तुम्हाला की हा वाण तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये 12ही महिने लावू शकता. या वाणाचं दुसरं अजून आपण जर सीड रेट पकडला तर एकरी तुम्ही 2 किलो बियाणं या वाणाचं वापरायचंय. म्हणजे 10 गुंठ्याला तुम्ही आमचं अर्धा किलोचं एक पॅकेट वापरू शकता. आणि त्याचसोबत ॲडव्हान्टाचा या ठिकाणी आज आपण बघू शकता आमचा ॲडव्हान्टाचा समर टोमॅटो ADV 575 या ठिकाणी ग्लोबल कृषी महोत्सव KVK नारायणगाव या ठिकाणी लावलेला आहे. वाणाची मी खासियत तुम्हाला थोडक्यात सांगतो. या वाणाचा लागवडीचा कालावधी आहे 15 नोव्हेंबर ते 15 एप्रिल. अतिशय हायेस्ट सेटिंग म्हणू शकता. एका झाडाला 55 ते 60 फळं सेटिंग करण्याची कॅपॅसिटी. फळाची साईज बघू शकता, खालच्या फळाची जवळपास 90 ते 120 ग्रॅमचं फळ, कडक टणक फळ, ज्यामुळे तुम्ही दूरच्या बाजारपेठेत याला पाठवू शकता. उन्हाळ्यात म्हणजे उच्च तापमानातही फळधारणा करण्याची क्षमता या वाणाची आहे. तरी मी आपल्या परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल की या वाणाची तुमची शेतामध्ये लागवड करा आणि चांगलं उत्पन्न घ्या. या वाणामध्ये तुम्ही बघू शकता, जर आम्ही त्याला रिकमेंड करतोय 8 ते 9 किलो फळ एका झाडापर्यंत येतंय, तर त्यासाठी आपल्याला वेगळी काळजी घ्यावी लागेल. त्या काळजीमध्ये तुम्ही सर्व या झाडाला तुम्ही कॅल्शियम बोरानची डिफिशियन्सी राहील तर कॅल्शियम बोरानवरती तुम्ही भर देऊ शकता आणि हे वाण तुम्ही तुमच्या शेतात लावू शकता. 15 एप्रिल याचा शेवटचा पिरियड राहील, याची तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी देवेंद्र गांगुर्डे, अशोका सीड्स कंपनी प्रतिनिधी. तुम्ही हे जे बघू राहिले ही आहे अशोका सीड्सची धनिया AFA 5. तर तुम्ही नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र हे जे प्रदर्शन चालू केलेलं आहे, आजचा आहे 3रा दिवस. हे जे यांनी मल्चिंगवरती हा जो अशोकाचा धना लावला आहे, याचं कारण असं आहे की तुम्ही मल्चिंगवरती धना
आणि मल्चिंगच्या खाली मेथी असं डबल उत्पन्न तुम्ही घेऊ शकतात. याच्याने काय होतं, जो बाजारभाव आहे त्या बाजारभावामध्ये एक तर धन्याला पण तुम्हाला रेट भेटेल किंवा मेथीला रेट भेटेल. तर हा जो अशोकाचा धने आहे हा एकरी फक्त 16 किलो लागतो आणि मेथी जी आहे अशोकाची लालकोर ही एकरी फक्त 30 किलो लागते. किती टेम्परेचर असू द्या किंवा कोकणात चालणारा जो पाऊस असतो सतत चालणार त्या पावसामध्ये देखील हा धना आणि ही मेथी येते. तर हे अशा प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अशोका सीडचा AAP5 कोरिंडर व अशोका सीडची मेथी लालकोर हे अशा पद्धतीने नियोजन केल्यास भरघोस असं उत्पन्न घेऊ शकतात. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, माझं नाव सचिन तेकांडे, मी धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहे ग्लोबल कृषी महोत्सव 2026 नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र येथे. तर हा जो प्लॉट तुम्ही बघू शकता हा धरती कंपनीचा बबलीचा प्लॉट आहे आणि हा जो प्लॉट बघू शकता धरती कंपनीचा डिजिटल 45 चवळीचा प्लॉट आहे. तर याचं तुम्ही लागवडीचं नियोजन कसं करायचं, याच्यामध्ये तुम्हाला 10 गुंठ्याला तुम्हाला सरासरी 2 पॅकेट लागतात. याच्यामध्ये तुम्हाला 5x2 किंवा 6x1.5 वरती लागवड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पहिल्या 2 व्हरायट्या ही बबली चवळीची 55 ते 60 दिवसात पहिला तोडा येणार आणि ही जी डिजिटल 45 ची चवळी आहे जे की 1.5 ते 2 फूट लांब आहे हिची चवळीची 55 ते 60 दिवसाला पहिला तोडा येतो. दोन्हीमध्ये डिफरन्स असा आहे की बबलीची जर तुम्ही लागवड केली एकदा सुरू झाल्यापासून तुम्हाला कंटिन्यू वर्षभर माल देते. तुम्हाला डिजिटल 45 मध्ये तुम्हाला एक 5 महिन्यापासून ते 8 महिन्यापर्यंत तुम्हाला उत्पन्न देते. त्यानंतर तुम्हाला दोन्ही व्हरायटीमध्ये जवळजवळ तुम्हाला 15 ते 20 टनाचं सरासरी उत्पन्न मिळत असतं. अधिक माहितीसाठी तुम्ही माझा नंबर घेऊ शकता 98 90 09 60 20. सचिन तेकांडे, नारायणगाव. धन्यवाद. नमस्कार, मी तुषार डामाळ, औषध लिमिटेड, गुजरात. तर आपण आज या ठिकाणी आलेलो आहेत ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आयोजित कृषी महोत्सव 2026 या ठिकाणी. तर आपण आज या ठिकाणी औषध लिमिटेड कंपनीच्या वतीने आपण मिरची, कांदा आणि टोमॅटो ह्या 3 पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट म्हणजे आपल्या पिकाची मुळापासून ते फळापर्यंत काळजी कशी घ्यावी तर ह्याचे प्रात्यक्षिक प्लॉट या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर आपण प्लॉट प्रत्यक्षात बघू शकता की आपण जे औषध लिमिटेड कंपनीचे औषध वापरलेत तर त्यांचा कशा पद्धतीने कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढू शकतो आपण ते इथं आपण प्रत्यक्ष दाखवलंय. तर आपण ते बघू शकता. इथं फरक पलीकडचा प्लॉटचा हा डिफरन्स. तर आपण आज या ठिकाणी या पिकाच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अल्गाप्रो म्हणून आपलं औषध येतं पांढरी मुळींची वाढीसाठी त्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर दुसरी अवस्था तुमची येते फुटव्यांची, त्यासाठी आपण आपल्या औषध लिमिटेड कंपनीचं ॲक्मोर नावाचं औषध येतं त्याचा वापर केला आहे. त्यानंतर अजून एक आपलं अक्का नावाचं एक औषध येतं म्हणजे ते फुटवा फुलकळी ह्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यानंतर आपण एक्स्ट्रा हे आपल्या औषध लिमिटेड कंपनीचं औषध असं आहे की जास्त प्रमाणामध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी आणि जेवढी काही फुलं निघाले तुम्हाला तेवढं 100% सेट करण्यासाठी त्या औषधाचा आपण वापर इथं केलेला आहे. त्यानंतर आपला औषध लिमिटेड कंपनीचा हिरो प्रोडक्ट ॲक्टोकाइन जा हा असा प्रोडक्ट आहे तुम्ही टोमॅटो पिकामध्ये पण बघू शकता. फळांची साईज, ग्लेझिंग, कलर, लस्टर विथ चांगल्या प्रकारे मध्ये एक समान फळांचा आकार ह्यासाठी हा प्रोडक्ट आपला काम करतो. तसेच आखूट जर तुम्ही कांदा पिकामध्ये बघितला तर कांदा पिकाची जो काय कंद आहे तो कंदाची जी वाढ आपण म्हणतो ते चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी तसंच तुम्हाला कांदाचे चांगला गोला येण्यासाठी चकाकी चांगल्या प्रकारे येण्यासाठी आपण आखूट म्हणजे ह्या औषधाचा वापर केला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक आपण औषध जे येतात आपले कीटक आहे कीटनाशक आहेत बुरशीनाशक आहेत ह्या औषधांचा पण आपण या ठिकाणी वापर केला आहे. तसेच मिरची पिकामध्ये सगळ्यात मोठा समस्या येते आपल्याला व्हायरसची. तर त्या व्हायरससाठी आपण आपल्या औषध लिमिटेड कंपनीचं अँटीव्हायरस चॉकलेट ह्या नावाचं एक औषध येतं आणि त्यासोबत एरो ह्या औषधांचं कॉम्बिनेशन मध्ये आपण वापर केला आहे. तर त्याचा पण रिझल्ट आपण इथं समोर दाखवलेला आहे. तर आपण इथं बघू शकता टोमॅटो पिकामध्ये ह्या प्लॉटमध्ये आपण आपल्या औषध लिमिटेड कंपनीच्या औषधाचा वापर केला आहे आणि इथं रेग्युलर ट्रीटमेंट जे आहे त्याचा वापर केला आहे. तर इथं तुम्ही क्लिअरली बघू शकता फळांची सेटिंग जी आहे ती कशी गुच्छमध्ये अशी झालेली आहे. इथं बघू शकता तुम्ही गुच्छमध्ये आणि इथं जर तुम्ही बघितलं तर एक 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 फळ वरती असं सेटिंग झालेलं आहे. इथं पण बघा आणि फळांची ग्लेझिंग जसं मागाशी म्हणलं तुम्हाला फळांची ग्लेझिंग गुच्छमध्ये सेटिंग हे तुम्ही पूर्णपणे इथं बघू शकता. हा फरक आहे दोन्हीमध्ये. जसं मी सांगितलं मगाशी की ॲक्मोर एक्स्ट्रा फुलकळी वाढीसाठी
ते पण आहे एक्स्ट्रा, त्याचा परिणाम तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे 100% सेटिंग इथं तुम्ही बघू शकता. आणि इथं जर तुम्ही बघितलं, ह्याचे फुटवे बघा, ह्याचे फुलकळ्यांची संख्या बघा कशी आहे सेटिंगचे, आणि इथं तुम्ही वरती बघू शकता. म्हणजे हा दोन्ही मधला फरक इथं तुम्हाला 100% इथं दिसून येतोय. तरी आपण बघू शकता आता जे काय आपण आपल्या पिकांमध्ये जे प्रत्यक्ष जे औषधांची फवारणी वापर केलेला आहे, तर संपूर्ण औषध आपण इथं बघू शकता. जसं मगाशी मी सांगितलं अक्का, एन्ता, ॲटॉल्फी, ॲझोफेन, आंदी, हे सगळे आपण जे काय औषध आपण एक एक पंपाचे अँपूल बनवले, तर ते पण तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे. म्हणजे शेतकऱ्यांना आपण युजेबल इझी यूज झालं पाहिजे. की बरेचसे शेतकरी आपले असतात की त्यांना 1 पंप 2 पंप अशा औषधांची गरज असते. तर तशा पद्धतीमध्ये पण आपण पूर्ण कीटकनाशक असू देत, फुटव्यांचे औषध असू देत किंवा फुलकळीचे, हे सगळ्यांचे आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. नमस्कार, माझं नाव विजय साळुंके. मी मेघमनी कंपनीचा प्रतिनिधी. ग्लोबल कृषी महोत्सव 2026 यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण ग्लोबल कृषी महोत्सव 2026 या नारायणगाव या ठिकाणी आपल्या कंपनीचं लाईव्ह टोमॅटो डेमॉन्स्ट्रेशनचा प्लॉट घेतलेला आहे. या प्लॉटवरती आपण आपल्या कंपनीचं पूर्णपणे शेड्यूल असेल, त्याच्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, खत व्यवस्थापन याचा पूर्णपणे वापर केलेला आहे. त्यामध्ये आपण रसशोषक किडीसाठी आपल्या कंपनीचं जे पेटेंटेड मॉलिक्युल आहे आयकॉनिक, याचा 2 वेळा वापर केलेला आहे. तर कोणत्याही प्रकारची आताच्या कंडिशनला कोणत्याही प्रकारची रसशोषक किडी दिसत नाही. याच्यामध्ये पांढरी माशी असेल, फुलकिडे असतील, मावा असेल, याचं पूर्णपणे नियंत्रण मिळालेलं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण खतामध्ये मेगा मायक्रो प्लस या खताचा आपण ड्रिपद्वारे वापर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता की जी मुळी आहे, पांढरी मुळी, ही आजही पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे झाडाची वाढ, ग्रोथ चांगली झालेली आहे आणि फुटवा पण चांगला आहे. आणि फळाची संख्या, फळाची क्वालिटी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. त्याच पद्धतीने आपण पलीकडं शेतकरी उपचारित प्लॉट केलेला आहे, तोही आपण बघूया. तर तुम्ही इकडं पाहू शकता जो शेतकरी उपचारित प्लॉट आहे, याच्यामध्ये झाडाची वाढ असेल, पानाची संख्या किंवा पानाची गुणवत्ता, त्याच्यात पानाचा जो हिरवेपणा कमी दिसतोय, फळाची सेटिंग असेल किंवा फळाची क्वालिटी असेल, याच्यामध्ये खूप सारा फरक दिसतोय ॲज कम्पेअर टू जो आपण उपचारित प्लॉट केलेला आहे मेघमनी उत्पादन वापरून. तुम्ही पाहू शकता इथं फळाचं सेटिंग पूर्णपणे खालीपासून आहे. फळाची साईज, क्वालिटी अतिशय चांगल्या प्रकारची आहे. त्याच पद्धतीनं जो शेतकरी उपचारित प्लॉट आहे, याच्यामध्ये खालपासून सेटिंग नाही दिसत आणि पूर्णपणे फळाची क्वालिटी किंवा जो बंच आहे तो लहान आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्लोबल कृषी महोत्सव 2026 या ठिकाणी कृषी प्रदर्शन या ठिकाणी आपण आलो. त्या ठिकाणी BSF कंपनीचा स्टॉल आहे. त्या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांचं सेफ्टी किट, तुम्ही जे फवारणी करता ते तुम्ही नाक किंवा तोंड, डोळे, हात, पाय, ह्या जी सुरक्षा वापरली पाहिजे त्या सुरक्षेसाठी या ठिकाणी एक डेमोचं किट आहे. म्हणजे थोडक्यात टोपी आहे, इथं डोळ्यासाठी सुरक्षा गॉगल आहे. तुम्ही गॉगल वापरला पाहिजे. काही औषधं असतात ती डोळ्यामध्ये कॉन्टॅक्ट येतात तर तिथं आग होती, तुम्ही गॉगल वापरला पाहिजे. आणि फवारताना कंपल्सरी मास्क वापरला पाहिजे. जे औषध धुरचिन्ह असतात ती गॅसद्वारे तुमच्या नाकात जातात, त्यासाठी ते तुम्हाला त्यासाठी ती मास्क वापरला पाहिजे. ठिकाणी हे एक कोट आहे तो तुम्ही वापरला पाहिजे. अंगावरती, पाठीवरती औषध पडतं ते औषध या ठिकाणी पडणार नाही. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही जे फवारत असता, साप असतात काय बाकीचे, तर त्यासाठी तुम्ही खाली बूट आणि पॅन्ट ह्या गोष्टी तुम्ही वापरल्या. नमस्कार, मी राहुल थोरवे, प्रतिनिधी प्रिसिजन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड, थेऊर. आज आपण इथं कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी प्रात्यक्षिक प्लॉटची उभारणी केली आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे झेंडू आणि शेवंतीचे प्लॉट आहेत. आपल्याकडे झेंडूमध्ये सुपरश्री येलो, सुपरश्री ऑरेंज, त्यानंतर महाविष्णू येलो, महाविष्णू ऑरेंज अशा विविध प्रकारच्या झेंडूच्या रोपांची आपण शेतकऱ्यांना डिलिव्हरी देत असतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे शेवंतीमध्ये भाग्यश्री व्हाईट, भाग्यश्री व्हाईट प्लस, त्याचबरोबर सुविधा व्हाईट, शंका व्हाईट, कल्पतरू व्हाईट, भाग्यश्री येलो अशा 25 ते 30 प्रकारचे शेवंतीचे वाणसुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात. रोपांच्या बुकिंगसाठी तुम्ही 92 84 62 37 69, त्याचबरोबर 80 80 370 152 या नंबरवरती कॉल करून रोपांची बुकिंग देऊ शकताय. या ठिकाणी पोषण मूल्य आधारित एकात्मिक शेती पद्धत जे या ठिकाणी डेमोन्स्ट्रेशन लावलं आहे, तर तुम्हाला मी दाखवतो कसं असतंय.
नाही आपलं तांदूळ कसा असतो पुढे त्या या ठिकाणी बगर, मग्रास, सावा म्हणजे मिलेटेड उद्यान या ठिकाणी आहे. तर आता आपण या ठिकाणी बघू शकतायत वेगवेगळ्या भाजीपाला दिसत आहेत. आपण त्या ठिकाणी दिसत आहे बघा, वरती डांगर आहे, तसेच ठिकाणी रेड कॅबेज, तसेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेथी आहे, कांदे, गाजर, फ्लावर, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या ज्या आपण दररोज खातो आहारामध्ये, त्या केमिकल रेसिड्यू फ्री कशा असल्या पाहिजे त्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ग्लोबल महोत्सव 2026 कृषक ग्लोबल ठिकाणी चिया सीड्सचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. ज्वारी, बाजरी, राजगिरा या ठिकाणी राळे, इतर ठिकाणी गहू, टोमॅटो, ब्लॅक टोमॅटो, रेड भेंडी. तर या सर्व भाजीपाला आहे या ठिकाणी. हा रेसिड्यू फ्री थोडक्यात ऑर्गॅनिक त्या ठिकाणी पिकवला आहे, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला हायड्रोपोनिक म्हणजे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घरामध्ये तुम्ही बाल्कनीमध्ये तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॉबेरी दिसत आहे, या ठिकाणी टोमॅटो दिसत आहे, या ठिकाणी फ्लावर आहे, रेड कॅबेज, झेंडू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. हॉर्टिकल्चर जे क्रॉप आहेत ते क्रॉप या ठिकाणी आहेत. तसंच या ठिकाणी तुम्हाला देशी बी याचं पण या ठिकाणी दिसत आहे. देशी बी हे बघा, या ठिकाणी तुम्ही कुक्कुटपालन हे पण करू दाखवलं आहे. या ठिकाणी मायक्रोपोनिक्स म्हणजे कमी जागेत जास्त भाजीपाला आणि फ्रेश भाजीपाला तो पण दाखवला आहे. तर तुम्ही ट्रे मध्ये तुम्ही हे वापरू शकता. 1 2 3 4 5 परसबागेतील कोंबडी पालन व्यवसाय या ठिकाणी तुम्ही बघू शकता. विविध प्रकारच्या कोंबड्या या ठिकाणी विविध प्रकारच्या कोंबड्या प्रकार तुम्हाला बघायला भेटतील. गावठी कोंबड्या असाल, वेगवेगळ्या जाती ठिकाणी. हे बदक, टर्की, ये गावरान आहे. जे इनपुटचे जे कृषी जे इनपुट आहेत ट्रॅक्टर, मशिनरी, तर त्या ठिकाणी आपण आता एंट्री करणार आहे. तुम्हाला मी ठिकाणी दाखवतो. ग्लोबल कृषी महोत्सव 2026 च्या मुख्य प्रदर्शनामध्ये आपण एंट्री करत आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण इथं शेती अवजारे त्या ठिकाणी आहेत. तर आपण या ठिकाणी बघू शकता. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी ग्लोबल कृषी महोत्सव 2026 हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पीक प्रात्यक्षिकावर आधारित
अशा प्रकारचं हे प्रदर्शन सर्वात मोठं आहे. 8 जानेवारीला या प्रदर्शनाची सुरुवात झाली. प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाला प्रतिसाद दिला. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, संगमनेर या तालुक्यामधून शेतकरी या निमित्तानं या प्रदर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी पीक प्रात्यक्षिकांवर आधारित विविध कंपन्यांचे स्टॉल मांडलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आतल्या बाजूला विविध कंपन्यांचे शॉप मांडलेले आहेत. त्याचबरोबर लकी ड्रॉची योजना सुद्धा या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली आहे. सध्याच्या काळात सकस आहाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्यामुळं सकस आहार बाग, न्यूट्रिशनल गार्डन सुद्धा या निमित्तानं प्रदर्शनात मांडण्यात आलेले. त्याचबरोबर जुन्या काळी ज्या पद्धतीने आपण राहत होतो त्या पद्धतीने साधी राहणे आणि आरोग्यासाठी उत्तम अशा प्रकारचे जीवन कसं जगता येईल, त्याचबरोबर केमिकल फर्टिलायझर, केमिकल इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड यामुळे सध्याच्या काळात जो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, यासाठी आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन कसं करता येईल आणि कॅन्सर सारख्या प्रचंड महामारीपासून कसं वाचवता येईल याची सुद्धा मांडणी या प्रदर्शनात करण्यात आलेली. त्याचबरोबर जनावरांचे अनेक ब्रीड या निमित्तानं ठेवण्यात आलेले. नुकताच ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विभागाला कृत्रिम रेतन करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. त्याचीही जाहिरात या निमित्तानं मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली. त्याचबरोबर आतल्या बाजूला विविध पतसंस्था, त्याचबरोबर अनेक बँकांची सुद्धा स्टॉल मांडण्यात आलेले. शेतकरी बांधवांना एखादं कर्ज जर घ्यायचं असेल तर सहकारी संस्थांच्या मार्फत साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी कागदपत्रामध्ये कसं घेता येईल याबद्दलची सुद्धा सर्व माहिती शेतकरी वर्गाला या निमित्ताने दिली आहे. त्याचबरोबर आधुनिक शेती करत असताना ड्रोनच्या मार्फत फवारणी कशी करता येईल याबाबत सुद्धा समोरच्या बाजूला मोठा प्रात्यक्षिकचा प्लॉट मांडलेला आहे. कंपनीचे अधिकारी दररोज 4 वाजता ड्रोनचं प्रात्यक्षिक घेत असतात. ग्रामोन्नती मंडळाच्या मार्फत विविध जे कृषी विभाग आहेत यामध्ये ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक, ABM कॉलेज, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र अशा प्रकारचे 3 विभाग उत्तम पद्धतीने काम करत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पशु विद्यापीठ नागपूर यांचाही कृषी पदविका आणि दुग्धोत्पादन पदविका हा अभ्यासक्रम या निमित्तानं राबवला जातो. सर्व अभ्यासक्रम उत्तम पद्धतीने राबवले जात आहेत. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय कृषीरत्न अनिल तात्या मेहर हे स्वतः कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण प्रदर्शन दरवर्षी जानेवारी महिन्यात भरवलं जातं. सर्व शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद या निमित्ताने मिळतो आणि हे प्रदर्शन अतिशय उत्तम पद्धतीने पार पडतं. पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय भरणे साहेब, त्याचबरोबर माजी गृहमंत्री आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब हे उपस्थित होते. त्यानंतर काल आणि आजही अनेक मोठ्या प्रमाणात अधिकारी, त्याचबरोबर माजी साखर आयुक्त आदरणीय साखर आयुक्त सुद्धा या निमित्तानं उपस्थित होते आणि शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने आलेले असल्यामुळे हे प्रदर्शन या ठिकाणी भव्य दिव्य उत्कृष्ट पार पडलेलं आहे. संयोजन कमिटीचं उत्तम अशा प्रकारचं सहकार्य, कृषी विज्ञान केंद्राचं चांगल्या प्रकारचं नियोजन यामुळे हे प्रदर्शन दरवर्षी उत्तमोत्तम पद्धतीने आणि दरवर्षी गर्दी वाढत आहे. शेतकरी बांधवांना विनंती राहील अशा प्रकारचं एक चांगलं कृषी प्रदर्शन या निमित्तानं नारायणगाव या ठिकाणी भरलेलं आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर प्लॉटवर जे विविध कंपन्यांचे प्रकल्प राबवलेले आहेत, कंपन्यांनी प्रयोग राबवलेले आहेत, त्या प्रत्येक प्रयोगाजवळ जावं. त्या ठिकाणी अधिकारी माहिती देण्यासाठी उपस्थित आहे. त्याचाही लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आपल्याला करण्यात येत आहे. धन्यवाद. या ठिकाणी टेरेस गार्डन ही संकल्पना या ठिकाणी दाखवली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तसेच या ठिकाणी जुन्या
ज्या आपल्या वस्तू आहेत ग्रामीण जीवन या ठिकाणी दाखवलं आहे. आपणही या निमित्तानं सहकुटुंब उपस्थित झालेला आयटी साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी गाव दाखवून आलेलं आहे, आदर्श गाव. तुम्ही बघू शकता. सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक विनय निवृत्ती जाधव. मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट नारायणगाव या ठिकाणी गेले 16 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आमची संस्था ग्रामोन्नती मंडळ ही 1935 सालापासून कार्यरत आहे आणि कॉलेजचा जो स्थापना वर्ष आहे 2006 साली आहे. आमचे जे विद्यार्थी पासआउट झालेत हे वेगवेगळ्या इनपुट कंपन्यांमध्ये शेतकरी, प्रगतशील शेतकरी आहेत. त्याच्यानंतर आमचे जे विद्यार्थी आहेत हे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे जे सेक्टर आहेत, कृषी विभाग आहे, त्याच्यानंतर फर्टिलायझर कंपन्या आहेत, सीड कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये आहेत. स्वतःचे शेती उद्योग असणारे विद्यार्थी देखील आहेत. स्वतःचं शेती औषधाच्या कंपन्या असणारे विद्यार्थी देखील आहेत. त्याच्यानंतर परदेश शिक्षणामध्ये देखील विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी डेन्मार्क या ठिकाणी आहेत. आणि ही जी पदवी आहे ही तुम्हाला महाराष्ट्रातील जी 4 कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यापैकी एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या अंतर्गत आहे. पदवीचं नाव आहे BSc ऑनर्स इन ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. हा 12वी सायन्स नंतरचा 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. 8 सेमिस्टर आहे. याच्यामध्ये 12वी सायन्स पास, ओपन कॅटेगरीसाठी 45% मर्यादा आहे आणि कास्ट कॅटेगरी मध्ये जर असेल तर 40% त्याला पडले पाहिजे. आणि CET मात्र कंपल्सरी आहे. CET, JEE, नीट यांपैकी कोणतीही एक्झाम दिलेला विद्यार्थी असला तरी चालतो. आणि याच्यानंतर विद्यार्थ्याचं सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसद्वारे त्याचं ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते. त्याच्यामध्ये मुलींना 100% शिष्यवृत्ती आहे. मुलांना कास्ट कॅटेगरीनुसार शिष्यवृत्ती मिळते. धन्यवाद. तुम्हाला दिसेल बघा, भरपूर आधीचे प्रकार आहेत. ग्लोबल कृषी महोत्सव 2026 या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शन पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तर ते कृषी प्रदर्शनचे व्हिडिओ आपण बघा. काही डेमो प्लॉटचे व्हिडिओ, काही इनपुटचे व्हिडिओ आहेत, काही शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.